बांगलादेशमध्ये हिंदूंवर होणाऱ्या अत्याचारांच्या निषेधार्थ पुण्यामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं बालगंधर्व चौकात धरणे आंदोलन केलं। दरम्यान बांगलादेश सरकार तसंच मोदी सरकारच्या विरोधात कार्यकर्त्यांकडून जोरदार घोषणाबाजीही करण्यात आली आहे। यावेळी आंदोलनकर्त्यांनी बांगलादेशचा झेंडा जाळण्याचा प्रयत्न केला। दरम्यान पोलिसांनी रोखल्यानंतर आंदोलकांनी झेंडा पायाखाली तुडवत निषेध व्यक्त केला। केंद्र सरकार झोपलं की काय? विश्वगुरु काय करतायत? जर तुम्ही रशिया आणि युक्रेनचं युद्ध फक्त एका फोनवर थांबवताय तर मग हिंदूवर होणारे अत्याचार बांगलादेशामधले तुम्हाला हा फोन तिकडे लागू शकत नाही का? त्या ठिकाणी तुमची रेंज नाहीये का? केंद्र सरकार फक्त निवडणुका आल्या की असल्या गोष्टी करायच्या, बटेंगे तो कटेंगे म्हणायचं, एक आहे तो सेफ आहे म्हणायचं। मग त्या देशातल्या हिंदूंचं काय? त्यांच्यावर होणारे अत्याचार तुम्ही थांबू का शकत नाहीत? नसल होत तर राजीनामा द्या। जर त्या बांगलादेशामध्ये हिंदूवर अत्याचार होतात हे आपलं सरकार का थांबवू शकत नाही हा आमचा प्रश्न आहे। हे हिंदू धर्मीय सगळ्या जगामध्ये चांगल्या आनंदाने वागले पाहिजेत यासाठी केंद्र सरकारचे प्रयत्न तोकडे पडतायत। त्यांनी तो प्रयत्न केला पाहिजे म्हणून आज शिवसेनेने पुणे शहरामध्ये निदर्शनं केली आहेत।